आपण एखादी गोष्ट मनापासून करायला घेतली आणि ती आपल्यापासून नाही झाली ना, तर इतका मूड खराब होऊन जातो ना, ते काय ते दाखवते. पण त्याच्या अगोदर ना, आज सकाळपासून माझे आणि तनिषची दोघांची पण कसरत चालू झालेली होती. ते म्हणजे तनिषची आजच्यापासून शाळा चालू झालेली होती. तनिषला उठून त्याला फ्रेश करायला पाठवलं आणि त्याच्या डब्यामध्ये ना आज मटकीची उसळ आणि चपाती बनवलेली होती. त्याला तयार करून सोडलं. पोरं सकाळ सकाळी थोडंसं परेशान करतात उठायला, पण एकदा फ्रेश झाली ना तर त्यांना मस्त वाटतं, कारण शाळेमध्ये पोरं असतात खेळायला, घरामध्ये बोर होऊन जातात. त्याला सोडलं आणि त्याच्यानंतर ना मग आंघोळ करून घेतली. पण आज देवपूजा वगैरे काही करायची नव्हती, त्यामुळे म्हणलं चला स्वयंपाक पण लागलंच करून घेऊया. भाजी तर मटकीची उसळ बनवलेली होती, पण वांग्याचं भरीत खायची इच्छा झालेली होती म्हणून 2-3 वांगी भाजून घेतली. ती भाजल्यानंतर ना त्याच्यावरचं काळं सगळं फोलपाट काढून घेतलं, मॅश करून घेतले आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये लाल तिखट, हळद, कच्चा कांदा, कोथिंबीर घातली, नमक घातलं आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून ना नंतर त्याच्यावरती तडका दिलेला होता. तर तडका देण्यासाठी ना मी शेंगदाणा वापरलेलं होतं. शेंगदाण्यामुळे ना भरताला अजूनच चव येते. त्याच्यामध्ये जिरं, मोहरी, शेंगदाणा, कढीपत्ता घातला. सगळं व्यवस्थित तडका झाल्यानंतर ना भरतावरती वतून घेतला, मिक्स करून एक नाही छान भरत म्हणजे चवीला छान झालेलं होतं. दुपारचं जेवण वगैरे करून घेतलं त्याने शाळेतून आल्यानंतर. आणि काय माहिती एक दिवशी इतकं बोर होऊन जातं ना, काहीच करमत नाही. त्यामुळे म्हणलं चल तनिषा तुझ्याबरोबर ना मी लुडो खेळते, थोडंसं म्हणजे टाईमपास होऊन जाईल आणि थोडंसं माइंड पण एक नाही फ्रेश होऊन जातो. थोडंसं लुडो वगैरे खेळा म्हणजे बरं वाटतं थोडं. आणि त्याच्यानंतर मग एक नाही मी किचन क्लीनरचं अर्बन वाईपचं एक नाही किचन क्लीनर मागवलं होतं. भरपूर दिवस झालं आणि त्याचं एक नाही इथं बटनावरती ते म्हणलं थोडासा स्प्रे हे करून बघूया, पण एकदम छान असं काम करतं. थोडा वेळ एक नाही स्प्रे मारून एक नाही तसंच 2-3 सेकंद तसंच ठेवून दिलं बटनावरती पण आणि मिक्सरवरती पण, आणि त्याच्यानंतर मग पुसायला घेतलेलं होतं. इतकं क्लीन निघलेलं होतं ना, आणि एकदम म्हणजे काही असं मेहनत पण लागत नाही आणि छान क्लीन होऊन जातात. तर त्याच्यानंतर कपड्याने सगळं पुसून घेतलं, पण मस्त असं क्लीन निघलेलं होतं आणि छान पण वाटतं. याचा काही साईड इफेक्ट वगैरे काहीच नव्हता, पण दिसायला पण बघा किती पहिल्याच्यात आणि आताच्यात किती फरक होता. बटणं वगैरे पण ना एकदम क्लीन झालेली होती. तर मी अगोदरच ना इथं साफ करायच्या अगोदर मी इकडे केक बनवायला ठेवलेला होता. म्हणलं चला केक बनते तोपर्यंत ही आपलं सगळं एक ना साफसफाई करून घेऊया मिक्सर वगैरे. पण इकडे साफसफाई करत होते तोपर्यंत एक ना हा केक असा काहीतरी झालेला होता. तर एकदम मूड खराब झाला. तर कसा वाटला मिनी ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.